तर असे काही गणितामधले मूलभूत नियम वापरून सुद्धा काही काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे मिळवू शकतो. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये गणितातलं जे मूलभूत ज्ञान आहे, काही वेळेला लॉजिक आहे, ते वापरावं लागतं. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधल्या नफा तोटा या घटकावर आणखी काही ट्रिकी उदाहरणं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या सिरीजमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रिक्स किंवा काही क्लुप्त्या वापरून त्या प्रश्नांची उत्तर मिळवता येतात. काही उत्तरं सहजपणे गणितामधल्या सोप्या सोप्या कन्सेप्ट वापरून आपण सोडवू शकतो. तर त्या पद्धतीचे काही ठराविक उदाहरणं घेतो. तर या व्हिडिओमध्ये हा पहिला प्रश्न आपला असा आहे: एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने 240 रुपयाला विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा किती नफा झाला? 4 पर्याय दिलेत आणि याच्यामध्ये ऑप्शन एकच दिला आहे, नफाच झाला आहे. आणि हे अगदी क्लिअर आहे, कारण 200 रुपयाला त्या वस्तू विकत घेतल्यात आणि 240 रुपयाला विकलेल्या आहेत, म्हणजे इथं नफाच झालेला आहे. फक्त आपल्याला तो काढायचा आहे, शेकडा नफा किती. आता काही काही वेळेला काही प्रश्नांच्या मध्ये काही जो भाग असतो तो अनावश्यक दिलेला असतो. जसे की या प्रश्नामध्ये एक भाग जो आहे तो अनावश्यक दिला आहे, तो म्हणजे त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. आता 2 वस्तू खराब झाल्या काय किंवा 5 वस्तू खराब झाल्या काय, त्यामुळं ह्या विक्री किमतीमध्ये काहीच फरक पडणार नाही. त्याची खरेदी किंमत 200 रुपये आहे, विक्री किंमत 240 आहे. आता वस्तू किती खराब झाल्यात याचा काही विषयच इथे येणार नाही आहे, कारण प्रत्येक वस्तूची किंमत यानुसार ती वस्तू विकलेली नाही. तर उरलेल्या 8 वस्तू ज्या आहेत त्या 240 रुपयाला विकलेल्या आहेत. मग त्या वस्तू किती खराब झाला याचा काहीच या प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळवताना याचा काहीच इथं इन्व्हॉल्वमेंट नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. फक्त ती माहिती एक्स्ट्रा आपल्याला दिलेली आहे आणि हे अशासाठी की आपण कन्फ्यूज व्हावं की नेमकं 2 वस्तू जर खराब झाल्या असतील तर मग त्याच्यानुसार या व्यवहारामध्ये काय फरक पडणार आहे किंवा किंवा त्याचा त्या व्यवहारामध्ये आणखी काही रोल आहे का, असा विचार करावा आणि आपली दिशा उत्तर मिळवण्याची थोडीशी चुकावी. त्याच्यासाठी असा काही अनावश्यक भाग प्रश्नामध्ये असतो. आपण व्यवस्थितपणे वाचन करायचं की वस्तू खराब जरी झालेल्या असल्या तर ही आहे खरेदी किंमत, ही आहे विक्री किंमत. आपल्याला नफा किती असा विचारला आहे, नफ्याचं सूत्र आहे खरेदी किमतीतून विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची, म्हणजे 240 वजा 200 उत्तर येईल 40 रुपये. हा नफा झाला. आपल्याला विचारले शेकडा नफा. मग शेकडा नफा जर काढायचा असेल तर हा झालेला नफा छेद. तर हा नफा आपण नेहमी खरेदी किमतीवर काढत असतो, म्हणजे छेदामध्ये आपण घ्यायचं 200 आणि त्याला शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100 गुणायचं. या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, 2 भाग घालवलं तर 20चा भाग जाईल, म्हणजे या व्यवहारात शेकडा 20 इतका नफा झाला आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर असे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपल्याला काहीसा भाग अनावश्यक असतो, तर त्याचा विचार न करता आपल्याला प्रश्नात नेमकं काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे याच्यावरच आपण जर फोकस केला तर उत्तर अचूक मिळतं. हा पुढचा आणखी एक प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे, तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमत हे काहीच दिलेलं नाही. आपल्याला दिला आहे त्या वस्तूंच्या खरेदी किमती आणि विक्री किमतीमधला संबंध, जो समान वस्तूसुद्धा नाहीत, म्हणजे 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतका आहे एवढं आपल्याला दिले. याच्यावरून प्रश्न विचारला आहे की त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या ती वस्तू विकल्यानंतर, म्हणजे एक वस्तू विकल्यानंतर ती किती पट असेल असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे वस्तूंची 4 वस्तूंची विक्री किंमत दिली आणि प्रश्नात विचारताना मात्र एक वस्तूची विक्री किंमत विचारलेली आहे. आता इथे या प्रश्नाचं उत्तर अगदी आपण 2 सेकंदामध्ये सुद्धा मिळवू शकतो. पहिल्यांदा आपण गणिताच्या पद्धतीनं याचा विचार करून त्याचं उत्तर कसं मिळवायचं आपण बघूया. कारण प्रश्न परीक्षेला याच पद्धतीचा याच पॅटर्नचा असेल असं नाही, याच्यामध्ये थोडासा जरी बदल केला तरी सुद्धा आपल्याला गणितामधले मूलभूत नियम वापरून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवता आलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आपण त्या पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू आणि नंतर या प्रश्नामध्येच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि ते अगदी ट्रिकनं किंवा थोड्याशा लॉजिकनं आपण ते मिळवू शकतो, ते नंतर पाहू. सुरुवातीला 4 वस्तूंची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. मग ही 4 वस्तूंची विक्री किंमत हे काढू, ती 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे, बरोबर 5 वस्तूंची खरेदी किंमत. आता ही जी खरेदी किंमत आहे ती समजा x आहे, मग 5 वस्तूंची खरेदी किंमत किती होईल तर 5x. म्हणजेच ही 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5x आपल्याला मिळाली आणि x काय घेतली आपण तर त्या वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत.
आणि ही खरेदी किंमत का घेतली, कारण आपल्याला सगळ्यात शेवटी प्रश्न विचारला आहे की त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे, म्हणून खरेदी किमतीसाठी अक्षर एक्स आपण घेतलं. मग 4 वस्तूंची विक्री किंमत 5x आहे, मग यावरून एका वस्तूची विक्री किंमत काढू शकतो आपण. म्हणजे समजा 4 वस्तूंची विक्री किंमत 40 रुपये असेल तर एका वस्तूची विक्री किंमत 10 रुपये असणार आहे. हे 4ला आपण भागल्यानंतर आपल्याला त्या एका वस्तूची विक्री किंमत मिळाली. तेच लॉजिक इथं वापरायचं. 4 वस्तूंची खरेदी किंमत जर 5x असेल तर एका वस्तूची विक्री किंमत काढायला 5xला 4नं भागायचं, किंवा हेच आपण असंही लिहू शकतो 5/4x. मग 5/4 गुणिले x म्हणजेच काय, एक्सची 5/4 पट. याचा अर्थ एका वस्तूची विक्री किंमत एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 5/4 पट आहे, आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा आणखी एक प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल. आता ह्या प्रश्नामध्ये ना खरेदी किंमत आहे आपल्याकडे, ना विक्री किंमत आहे. आपल्याला फक्त संबंध दिला आहे की एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे. मग तोटा किती आहे माहिती नाही आपल्याला. समजा तो तोटा, त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया एक्स. मग विक्री किंमत जर तोट्याच्या 19 पट असेल तर तोटा एक्स रुपये आपण घेतला आहे, त्यामुळे त्याची 19 पट म्हणजे झाली त्याची विक्री किंमत. मग आता याच्यावरून विक्री किंमत आहे आपल्याकडं, तोटा आहे आपल्याकडं, याचा अर्थ यावरून खरेदी किंमतसुद्धा काढावी लागेल. कारण खरेदी किंमत असेल तरच आपण शेकडा नफा शेकडा तोटा काढू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की नफा असो किंवा तोटा असो तो खरेदी किमतीवरच अवलंबून असतो. म्हणजे खरेदी किमतीच्या प्रमाणातच तो कॅल्क्युलेट केला जातो. विक्री किंमत काही असू दे, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किंवा नफा किंवा तोटा हे नेहमी खरेदी किमतीवर अवलंबून असतं. त्यामुळे आपल्याला खरेदी किंमत काढायलाच पाहिजे. मग खरेदी किमतीसाठी सूत्र आपल्याकडे विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत आहे 19x, तोटा आपण गृहीत धरला x, 19x अधिक x म्हणजेच 20x. ही झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत, हा झाला तोटा. आता प्रश्न विचारला आहे शेकडा तोटा. शेकडा तोट्याचं सूत्र आपल्याकडे आहे, शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100, कारण आपण शेकड्यामध्ये कन्व्हर्जन करतो. मग तोटा x आहे, खरेदी किंमत 20x आहे, गुणिले 100. मग एक्सला एक्स निघून गेले, 20नं भाग घालवलं तर 5चा भाग जाईल, म्हणजे शेकडा तोटा येईल 5%, जे आपल्याला इथे दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर. तर असे काही गणितामधले मूलभूत नियम वापरून सुद्धा काही काही प्रश्नांची उत्तरं, म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे मिळवू शकतो. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये गणितातलं जे मूलभूत ज्ञान आहे, काही वेळेला लॉजिक आहे, ते वापरावं लागतं.